हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज माझा काहीही विचार नव्हता व्लॉग शेअर करायचा. पण म्हणतात ना की जे काही होत असतं किंवा ज्या काही गोष्टी असतात ना म्हणजे आपल्या आयुष्यामधल्या, त्या असं होतं की कोणासोबत तरी शेअर करायचं आहे. तर तसंच सेम माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट की जी मला खूप वर्षांपासून हवं होतं, ते झालेलं आहे. तर म्हटलं ही गोष्ट तर मला तुमच्यासोबत शेअर करायचीच आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये घरी गेस्ट होते आणि गेस्ट म्हणण्यापेक्षा घरातलीच माणसं, म्हणजे जे माझ्या खूप जवळचे आहेत, माझे मामा मामी, तर ते आलेले होते. तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं म्हणून हे चालू होतं. आणि त्यासोबतच अजून एक गोष्ट होती की ती मला आज तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर म्हटलं पहिले तर मी तुमच्यासोबत ही जी रेसिपी आहे ती शेअर करते. मी इथे अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे. आता गेस्ट म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये लागणार आहे, म्हणून मग मी याच्यामध्ये बाकीचे व्हेजिटेबल्स देखील ॲड केलेले आहेत. तर बेल पेपर देखील होता, ज्याच्याने कलर आहे ना इतका मस्त दिसत होता. मी याला छान मॅरिनेट केलेलं आहे. आणि इथे मी पीठ मळून घेते आणि पिठामध्ये मी अर्धा मैदा देखील घेतलेला आहे, कारण थोडंसं वेगळं असं म्हटलं काहीतरी बनवावं. तर आता मी या पनीरची जी आहे ना ती आपली जशी आपण नॉर्मल भाजी बनवतो कांदा टोमॅटो टाकून, तशी भाजी बनवून घेणार आहे. त्याआधी इथे मी पीठ मळून घेते आणि मैदा जास्त आहे त्याच्यामुळे आपली जी चपाती आहे ना ती अशी पांढरी दिसणार आहे, जी छान दिसते. म्हणजे बाहेरच्या आपण जशा रोटी वगैरे खातो ना तसा फील येतो. तर घरी जेव्हा पण गेस्ट असतात ना, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असतं मी काहीतरी वेगळं, म्हणजे त्यांनी जे नाही खाल्लेलं आहेत अशी गोष्ट त्यांना, असं मला वाटतं की त्यांना मी बनवून द्यावी. तर असा माझा एक छोटासा प्रयत्न असतो. आणि एक असतं ना की आपल्या घरी येऊन गेलेला कोणताही पाहुणा आहे ना, तो लक्षात ठेवेल की हां, आपण ही गोष्ट इथे इथे खाल्ली होती, म्हणून काहीतरी नेहमी वेगळं करायचा प्रयत्न करते. तर इथे मी थोडासा कांदा घेतलेला आहे, 2च कांदे घेतलेले आहेत. तुम्ही कांदा जास्त देखील घेतला तरी चालेल. तर मी इथे मस्त अशी भाजी आहे ना नुसती सॉट केलेली आहे, कारण पनीरला देखील शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि मटारला देखील नाही. तर इथे मी सगळ्यात शेवटी टोमॅटो ॲड केलेला आहे. जेवणासाठीची जी काही तयारी आहे ती सगळी झालेली आहे, फक्त मला चपाती लाटायची आहे. आणि आत्ता मात्र मला तुमच्यासोबत एक अशी गोष्ट शेअर करायची आहे की जी आपण, म्हणजे एखादी गोष्ट असते आपल्या डोक्यामध्ये, आपण मॅनिफेस्ट केलेलं असतं की हे आपल्याकडे असायला पाहिजे किंवा असं. तर ते आता माझ्यासोबत झालेलं आहे. तर चला आता मी तुमच्यासोबत ते देखील शेअर करते. तर बघा ना, घरातल्या माणसाचा जर आपल्यावरती जीव असेल ना, तर त्याला आपल्या आवडी-निवडी लगेच कळतात आणि त्याच तो म्हणजे जपायचा प्रयत्न करत असतो. तर तसंच काहीसं माझे मामा-मामी करतात. तर त्यांना मी जस्ट असंच बोलले होते, की मला असे विठ्ठल रुक्मिणी खूप सुंदर वाटतात आणि खूप, म्हणजे मला असं करायची इच्छा आहे. तर ते सगळं काही आता सफल झालेलं आहे, कारण त्यांनी माझ्यासाठी स्पेशली पंढरपूरहून जाऊन, म्हणजे ते दर्शनाला गेले होते. तिथून त्यांनी हे सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती माझ्यासाठी घेऊन आलेल्या होत्या. आणि लिटरली सांगते, माझ्याकडे तर ते लास्ट वीकमध्ये आलेले होते, पण 1 महिन्यापूर्वी ते पंढरपूरला गेले होते. आणि माझ्याकडे यायचा त्यांचा योग, म्हणजे काहीच योग नव्हता. 3 वर्ष झाले आम्हाला, म्हणजे आम्ही त्यांना सारखं बोलत होतो की तुम्ही या, सगळेच येऊन गेलेले आहेत, तर तुम्ही राहिलेला आहात. असं म्हणता म्हणता हा हा जो योग आहे ना, हा योगच आलेला आहे. मी असं ऐकलं होतं की विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ना, ती आपण स्वतः घेऊ नये विकत. कोणीतरी आपल्याला द्यावी. आणि माझी खूप इच्छा होती की मला, म्हणजे खरंच असं कोणीतरी द्यावं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, आणि मला तसंच त्यांचं म्हणजे करता येईल. आणि खरंच सांगते की म्हणजे जी माझी मनातली इच्छा होती ना, ती माझ्या समर्थाला, माझ्या देवाला माहिती होती. आणि म्हणूनच ते कोणाच्या तरी रूपाने माझ्या घरामध्ये ते आलेले आहेत. आणि लिटरली सांगते, मी आता जेव्हा तुमच्यासोबत व्हॉईस ओव्हर करताना देखील माझं जे मन आहे ना, ते मी मनातून जे काही बोलत आहे, तर इतकी सुंदर आणि
इतकं असं मस्त असं कोरीव काम आहे. म्हणजे इतकं छान असं नक्षीकाम केलेलं होतं आणि जसं ते खोललं ना, तेव्हाच इतकं प्रसन्न वाटलं. ते म्हणतात ना, आज माझ्या घराचा भाग्योदय झाला आणि विठ्ठल रुक्मिणीच्या आगमनाने घरातला प्रत्येक कोपरा पावन झाला. जय हरी विठ्ठल. तर आता इतक्या सुंदर आणि इतक्या प्रेमाने दिलेल्या या विठ्ठल रुक्मिणीच्या आगमनासाठी त्यांचा अभिषेक, तर म्हणजे आपण प्रत्येक देवाचा अभिषेक करूनच आपल्या मंदिरामध्ये त्याची स्थापना करतो. म्हणून सुंदर असं त्यांना स्नान घातलं, अभिषेक केला पाण्याने, नंतर दुधाने. दुधामध्ये मी थोडंसं आपल्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या टाकलेल्या आहेत आणि गुलाबाचे नव्हते. तर जे काही होते ते तसं म्हणजे जसं मला जमलेलं आहे तसं त्या पद्धतीने. आणि पुढच्या महिन्यात आषाढी एकादशी देखील आहे, तर तेव्हा मी छान असा परत सुंदर असा अभिषेक करून म्हणजे मंदिरामध्ये असे छान त्यांची एक जागा फिक्स करेन. तर ॲक्च्युली काय झालं, मला याची लाँग व्हिडिओ शेअर करायची होती, पण तुम्हाला माहितीच आहे जेव्हा घरामध्ये पाहुणे असतात ना, तेव्हा आपल्याला बरीच कामं असतात आणि मग ठरवलं होतं की फक्त शॉर्ट व्हिडिओ आपण म्हणजे शेअर करूया. आणि कसं लाँग व्हिडिओला आहे ना बराच तयारी, म्हणजे मी पूर्ण अशी एकदम व्यवस्थित अशी तयारी देखील दाखवते, पूर्वतयारी काय केलेली आहे, त्यानंतर नंतर कसं काय केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करते. पण यावेळेस मी म्हटलं की नाही, शॉर्ट व्हिडिओ कसं पटकन होऊन जातं काम. पण नंतर म्हटलं की नाही, ही इतकी छान गोष्ट आहे, ही मला तुमच्यासोबत शेअर करायचीच होती. म्हणून
मी म्हटलं चला याच्यामध्ये देखील या क्लिप्स टाक. तर इथे मी जी भाजी बनवून घेतलेली होती ना, त्याची मी आज रोल करणार आहेत. म्हणूनच मी पिठामध्ये थोडासा मैदा देखील ॲड केलेला होता आणि छोट्या-छोट्या अशा चपात्या करून घेतलेल्या आहेत. आणि रोल म्हटलं ना, की आवडीनेच जातं आणि सगळ्यांनाच आवडतं. कारण त्याच्यामध्ये सॉस, मेयोनीज, चीज वगैरे सगळंच टाकलं जातं आणि पाहुणे म्हटल्यावरती थोडं काहीतरी वेगळं करायचं होतं. तर इथे बघा मी एक ना म्हणजे मला असं खूप इच्छा होती, की माझ्याकडे पण असं मार्बलचं एखादं पोलपाट असावं. म्हणजे खूप दिवसांपासून असं वाटत होतं, की यार घेऊन टाकूया, किती विचार करायचा. तर हे मी घेतलं. तर ॲक्च्युली ते पोलपाट आहे ते खूप छान आहे, पण त्याचं जे लाटणं आहे ना, ते एकदम हलक्या क्वालिटीचं आहे. म्हणून मग मी ते जे लाकडाचं माझं जे पोलपाट लाटणं आहे ना, त्याच्यानेच मग मी आजकाल ते यूज करायला लागले. कधीपासून हे देखील शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. तर पोलपाट सुंदर आहे, पण लाटणं हलक्या क्वालिटीचं आहे. सो इथे माझे छान असे रोल रेडी झालेले आहेत. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. तर चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.